चल. बघा ते वहिनीने केलेल्या घोटाळ्याच्या सगळ्या फायली वेगळ्या करा बघा. कशाला? पप्पेदा त्यातनच काहीतरी सापडणार की आपल्याला. होय काय? मग बडे हा घे जरा वेगळं करायला घे. बांधलं हे. बंड्या मला बोलव ना. चल बस आणि मदत कर. चल. ह्यो कशाला पाहिजे आता इथं? ते कशाला म्हणजे ते गिरणीच्या हिशोबाची सवय असते की याला. ते आपल्याला कुठं आणि कसा खासा मारायचा आहे याला बरोबर कळलं. मला तुला मला मला काय ग बंड्या पटकन आमच्या घराला जा. काय झाले सकाळपासून मी काय खाल्लेलं नाही. मला लय भूक लागल्या. आमच्या घराला जा आणि माझा जेवणाचा डबा तेवढा घेऊन ये. हा जा. ते बंड्या कशाला राजा असताव की. राजा जातोय ते जेवण आणायला. ते तसं बी गावातलं काय मला माहित नाही. बरोबर. ते तुम्ही इथं बसून काम करा मी जेवण घेऊन येते. असं म्हणतोस? भाऊ आहेस रे तू माझा. आण जा. ते तुला बरोबर जमते. ते नीट करायचं काम काय. हा गोंधळ झाला. आलोच. हा बस बरोबर हा घे. यो सचा करतोय काय? काम करायला बसला काय बिघडवायला? हाकलून द्यायला पाहिजे याला. पण त्या राजाला शोधून दिलाय म्हणून जरा बाजूला बसून देतो याला. नमस्कार वहिनी. राणा भाऊजी तुम्ही ते तब्येत कशी आहे? हाय बरी. पण आदन म्हणून जरा बीपी वाढतोय. विचार काय हुशार माणसाचा बीपी कसं काय वाढते हो? टेन्शन आणि दुसरं काय? कसलं टेन्शन म्हणायचं? हो कसलं ते विचारू नका. परक्या माणसानं घरात तर काय दारात बी उभं करायचं नाही असं सांगितलं यांनी. आई वहिनी मी काय परका माणूस असतोय काय? अहो मी तर राहणार असतो. आणि आता तर मी पपेदाचा माणूस म्हणूनच काम करते की. हो नाही नाही तुम्ही कशाला त्यांच्यासोबत काम करताय? कसं पण अंजली त्यांचा बीपी वाढवताय सारखा. हे थोडा हो यांचा बीपी काय मत वाढलेला असतोय बघा. ते मी काय म्हणते बीपी वाढायचं कारण ते काका काडी काय? तुम्हाला कसं माहिती?
ते हेच तर कोड सांगितलं मला पपेदानं. का काढी ते काळ्या कामाची काळी डायरी. त्याच लई टेन्शन आहे ना भाऊजी. ते देताव काय जरा? नाही नाही, यांच्याशिवाय ती डायरी कोणाला द्यायची नाही म्हणून सांगितलंय. नाही. तुमचा विश्वास नाही काय माझ्यावर? एक मिनिट, ते मी पपेदाला फोन लावतोय बघा. अहो ते तुम्हीच बोला मग. हा बोल भावा, घेतलास का डबा? हे वहिनी नाही म्हणतायत. तिची ही हिंमत. तिला सांग दोन्ही पाय गळ्यात अडकून म्हणाव. दोन्ही पाय गळ्यात अडकून म्हणतात की. पपेदा, हे असलं काय मी बोलणार नाही बघा. ते तुम्हीच बोला वहिनींबरोबर. ते मी फोन देते बघा. दे तिच्याकडे फोन दे. बोला. हा. हॅलो. अहो ते राणा भाऊजी काय म्हणतात? भाऊ आहे तो माझा, त्याच्याकडे ती. नाहीतर दोन्ही पाय गळ्यात ध्यानात ठेव. हा. हा, ते ते पपेदासाठी जेवण देताव काय? हा देते की. टाइम जेवलं नाही तर पित्त उसळते. 1 मिनिट थांब. हा. भाऊजी हा. हे घे. परत का? हे मी डबा घ्यायला आलो बघा. मग ही अयो के हा? हे काय माझी भाषा बदलली की हो. ते त्यामुळे ते घोळ झालं बघा. ते मी इकडे ते डबा घ्यायला आलो पपेदासाठी. तुम्हाला काय वाटलं? गेलंय ते राणा टेन्शन वाला काम घेत नसते बघा. चला येतो. हा. हा दादा, बरं मला सांग, तिकडे काय हलवाल? ती समधी कागद मिक्स करून टाकलेत बघ. ते पप्पानी पण त्या सगळं व्यवस्थित करत बसल्यात. होती नाही दादा, डायरी मिळाली काय? मिळाली म्हणजे ते फोटो काढून घेतलेत मी. हा. तू एक काम करतो काय, हे डबा घेऊन जाणं पप्पाला दे. आणि तू? मी कोल्हापूरला जातोय. त्या फोटोच्या प्रिंट काढतो आणि मिंच्याकडे जातो. मिंच्या? हा. आता पुढचा खेळ मिंच्या करणार. कसला? ते कळे उद्या समजेल ना. बरं ऐक, तू हे डबा घेऊन पप्पाला दे. चंदे, पप्याला निरोप दिलताच ना ब? हा दिलाय की. मग एवढा उशीर का लागायलाय? अजून कस काय नाही आला त्यो? येईल की. कवा? तिजोरीत असा खडखडाट बघवत नाही बाई आम्हाला. पैसे दिसले की कसं डोळ्याला गार वाटतं. मला बी. म्हणजे तुझा बी आमच्या पैशांवर डोळा आहे म्हण की. आवत तसं नाही ताई साहेब. मग तुमच्या डोळ्याला गार झालं की मला बी लई बरं वाटतंय असं म्हणायचं होतं. तुम्ही फोन करा की. फोन करा बघा पप्या कुठं आहे. नीट ठेव रे. हा बोल तडे. अरे कुठे आहेस बाबा? तुझंच काम करायलोय, बोल. तुला काय मळा नांगरायला पाठवलं होतं करा आम्ही? नाही असं का बोलले? मग एवढा उशीर का? पैशाच्या कामात आम्हाला उशीर अजिबात चालत नाही, माहिती आहे ना बा? आपण शब्द इतकं घोळ घालून ठेवल्यात, ते सगळं निस्तराला येळ नाही का लागणार मला सांग? सकाळपासून अगं मी जेवलो बी नव्हतो. आता जरा जेवायला बसलोय, जेवतो आणि लगेच येतो बघ. तू जेवतोयस? कुठे आहेस तू? मग ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आहे. तुला लाज वाटत नाही आमच्या ऑफिस मध्ये बसून जेवायला? आम्हाला पैसे पाहिजेत आत्ताच्या आत्ता. आणि तुला जर नसल जमत तर तसं सांग, आम्ही राजाला सांगतो वसुली करायला. वसुली? कुठली वसुली? सोनाराकडनं पैसे वसूल करायला सांगितलं होतं तुला. काय झालं त्याचं? कधी? कधी? आमच्या चंदीनं निरोप नाही दिला तुला? नाही. चंदीनं निरोप दिला नाही तुला?
दिलाय की ताई साहेब. हे नाही नाही, मला काय दिलं नव्हतं नोट. तू आधी सोनाराकडे जा, पहिले पैसे वसूल करून आण बरं. आणि पहिला आमच्या ऑफिस मधनं बाहेर पड. तिथं असं जेवायला लाज वाटत नाही तुला? अगं पण तू आधी आम्ही सांगितलेलं काम कर. अगं हे तायडी एक सांगत्या, तू राजा दुसरंच सांगायला लागलाय. राजाची काही भानगड नसेल ना हो? राम 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 राम. देवा देवा देवा. हे आणि काय रात्रीचं. पप्प्याचा फोटो कागदावरचा मजकूर तायडीच्या फोटो सकट छाप. आणि गावात सगळीकडे बॅनर लाव. उद्या सकाळी गावात बॅनर दिसले नाहीत तर याद राख, माननीय परेश पाटील. आता हे आणि काय नवीन काम. आज मुहूर्त मिळाला तुला? आलोय ना आता. तर सोनार काय पैसे देणं झालाय? तो नाही म्हणला तू हात हलवत आलास वय. अगं काय करणार तायडे, आतापर्यंत आपण त्याला इतका पिळलाय, त्याच्याकडे पैसेच नाही, ते कुठनं देणार आहे पैसे? पप्प्या, तू का नाही आजकाल लई बिनकामाचा झालायस बघ. तुझ्यापेक्षा तर तो राजा परवडला. होय होय, बरा बरा. तुला सांगतो तायडे, हे बघ, त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नकोस. आज तर ग्रामपंचायतीत त्यानं मला की नाही मदत केली असता वहिनी. ते मानलं बघा माननीय परेश पाटलांना. एक नंबर माणूस असते बघा ते. आणि त्यांचं डोकं तर सुपर फास्ट असते बघा. खरंच सांगते मी तर मानलं बाबा माननीय परेश पाटलांना. वहिनी, हे ग्रामपंचायती ऑफिसातल्या सगळ्या फायली एकत्र गोळा करून सेफ ठेवल्या की त्यांनी. तुम्ही विचारा पाहिजे तर. ते पावसानं ओलं धरलंय आणि ते वाळवी धरली बघा. पण आपलं माननीय परेश पाटील, अहो त्यांनी सगळं नीट साफ केलं की आणि व्यवस्थित ठेवलं बघा सगळं. तुम्हाला सांगतो, हे दिवसभर फक्त काम काम काम. खरंच सांगते मी. ते जेवण बी तिकडेच केलं की त्यांनी. आणि काय म्हणलं माहित आहे, ते आमच्या तायडीचं जरा बी नुकसान झालं नाही पाहिजे. ते खरंच सांगते मी. विचारा की तुम्ही माननीय परेश पाटलांना. हो माननीय परेश पाटील, सांगा की तुम्ही. अरे वा, तू आमच्याबद्दल एवढा चांगला विचार करतोयस
ऐकून बरं वाटलं. काय तायडे, मी पहिल्यापासून तुझ्याविषयी चांगलाच विचार करतोय. तुझा जरा विश्वास माझ्यावरनं कमी झालाय. बरं, यापुढे बी असंच काम करत राहा. हा, करणार करणार. पण तुला एक सांगू काय तायडे, आणि तुला सांगू काय, हे अरार हे पण कामाचं माणूस असताय. अग, आपण तिघ जर एकत्र आलो तर आपलं गाव सोड, आजूबाजूच्या गावावर बी कब्जा करू शकतो. हे तर खरंच की आपण. पण मी काय म्हणतो, ते जरा आता वहिनींना आराम करू द्या. हा, ते कशाला सारखं सारखं ते कामाचं बोलायचं, काय म्हणत्या? होय 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 होय, माझ्या तायडीची लईच काळजी बाबा तुला. काय पंचायतीत काम करून मी बी लय दमलोय आज. मी बी जरा विश्रांती घेतो, तुम्ही बी घ्या. चला येतो. चल बंड्या. तुम्ही बसा, मी आलोच. हे काय? तुमच्या घोटाळ्याच्या सगळ्या फायली. मी तुम्हाला सांगतो, ते ग्रामपंचायत ऑफिस मध्ये लय उंदीर झाला असते बघा. म्हणून म्हणलं तुमच्याकडे सेफ राहतील म्हणून घरी घेऊन आलो. आणि कसं असतंय की आपण काय आणि कसा घोटाळा केला हे फक्त आपल्यालाच माहित असते बघा. मग ते दुसऱ्याला सापडेल असं ग्रामपंचायत ऑफिस मध्ये कशाला ठेवायचं? असं ठेवायचं नसते. तू खरंच खूप चांगलं काम करायलायस. पण ते एक काम राहिले, ते होईल उद्या. कुठलं? ते ग्रामपंचायत ऑफिस मध्ये लय उंदीर झाला असते बघा. हे पिंजऱ्यामध्ये कसं अडकतंय बघाच तुम्ही. थांब, पुढे येऊ नको. तुम्ही काय आज ओळखताय काय मला? ते कशाला ही काठी? मी तुझ्या जवळ झोपणार. चालते की. पण तुझ्या माऊचं काय? तिला भ्या वाटत असते की माझं? हे बघा, काय करायचं असतं तर मी कवाच करून सोडलं असतं की हो. पण एवढे दिवस मी काय आगाऊपणा केला काय? तुम्ही कशाला घाबरताय मला? विश्वास नाही काय माझ्यावर? जवळची विश्वासू माणसंच विश्वासघात करतात. तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? मी त्यातला वाटत असते काय तुम्हाला? मग कसा आहेस तू? तू तर त्या व्यक्तीचा गुलाम आहेस ज्या व्यक्तीने या घराची वाट लावली. एवढीच जर घराची काळजी असेल तर जाऊन सोडा की मत करा की विरोध. ते मला कशाला मारता? ते खडसावून सांगा की तुमच्या जाऊबाईंना. माझ्यात नाहीये तेवढी शक्ती. आणि आता जाऊबाईंना आवर घालणं कोणाच्याच हातात नाही. सरपंच पद मिळाल्यापासून तर त्या जास्तच ताकदवान झाल्या. अख्खं गाव त्यांच्या मुठीत आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या जाऊबाईंनी मोठं साम्राज्य तयार केलंय म्हणा की हो. पण ते मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐकायचं बघा. तुमच्या जाऊबाईंनी जे साम्राज्य तयार केलंय ते खोटेपणावर. ते पत्त्यांचा बंगला कसा असते एकदम तसं बघा.
एक जरी पत्ता निसटला ते सगळं घर कोसळून जाते बघा. काय माहित उद्या जर एक पत्ता निसटला तर तुमच्या जाऊबाईंचा खेळ खल्लास होणार की हो.